आंबू होत नाही जे पहिले झाली काय आता होत नाही साधारण. नमस्कार मित्रांनो, मी कोकणी सिद्धार्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ स्वागत. तर मित्रांनो, सर्वप्रथम होळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, हा 2026चा होळीचा व्हिडिओ आपल्या समोर येत आहे. म्हणजेच की बघा आपला वाटतं आकाश. आणि आता म्हणजेच की गावहोळी पण आज आणायची आहे. ती संध्याकाळी 5 वाजता आहेत तिकडे. आणि आता आधी आपली इकडे सिद्धाच्या रात होळी असते. म्हणजेच की मी जिथे पूजा राहतो तिकडे एक होळी असते आणि रात्री आमची वाडीची होळी असते. ते रात्रीचा ब्लॉक करता येत नाही, तर म्हटलं आता दिवसात ब्लॉक करूया. तर चला आता जाऊया, आपल्या सिद्धाच्यातली होळी तोडणार आहेत तर ती तोडून दाखवू तुम्हाला. आपल्या अंगावर अरे बोंबा मारा, तू काय बोंबा मारत नाही. मी व्हिडिओ काढते. हे बघ, हे तर मोठा प्रॉब्लेम आहे. मग डाका नको तिथं मुंबईला. सगळ्यांना उभा कर तिकडे, मग सगळ्यांचं जावा तुम्ही पण. काहीतरी बोला, काहीतरी व्हिडिओ सांगा, काहीतरी होळीबद्दल काहीतरी सांगा, सणाबद्दल. कैसा लगा मेरा मजाक? जगूला सांगायला पडत नाही. तर मित्रांनो, फायनली आपली होळी पडले. न्यायला गँग आलाय बघा, घेऊन जाते ना. बरोबर. तर मित्रांनो, आता होळी बाहेर काढून घेऊया, घेऊन जायला आपल्या मंदिराकडे. अरे बॉम्बटा किती मारा. उचला बोमटा, उडवा उडवा, वर उडवा. रेट्टा काय उचला मेरावर आता. ए बोमटा, या संपला जोर तुमचा. गडी दमलं, काय दमलं. दूध आहे ते लगे तर मित्रांनो, आता ह्या होळीला ह्या टाळाने सजवून टाकतात. म्हणजेच की आपण कसं आपले नवीन कपडे घालतो तसंच आता होळीच्या दिवशी ह्या टाळाने ह्याला पूर्ण कवर करतात. तर हे बघा, आणि इकडे सर्व ऑर्गॅनिक, म्हणजे काय रस्सीविषयी काय नाही, आपल्या झाडाच्याच वेळी हे बांधून ते पूर्ण कवर करतात. आता बघा, तुम्ही दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजून गाव होळीची पण अजून व्हिडिओ आहे आपली बाकी. तर मित्रांनो, हे बघा, ही आता आमची होळी म्हणजेच की आमच्या इकडे सिद्धेश्वर मठातली, म्हणजेच की सिद्धेश्वर मठ आहे आमचं महादेवाचं मठ. म्हणजे तिथे आम्ही होळी दरवर्षी बांधतो. आणि ही म्हणजे आमची सिद्धेश्वर मठाची आणि दुसरी वाडीची होळी एक वेगळी असते, ती रात्री असते. रात्रीचा काय ब्लॉक करता येत नाही आपल्याला, म्हणून आपण जात नाही रात्री ब्लॉक करायला. आणि मित्रांनो, हे बघा,
आता इकडे नेम काढून घेतले म्हणजे की होळी रोवायला जुनी होळी काढून घेतली आणि ही नवीन होळी त्यात रोवणार पण पुन्हा एकदा. हे बघा सर्व एकजुटीने काम करतायत सर्व एकत्र. आणि मित्रांनो तसेच गावाला सणानिमित्त सर्व एकत्रच येतात. दरवर्षी मुंबईत चाकरमनी असो या गावचा सर्व एकत्रित म्हणजेच की मुंबईतून सर्व गावाला ह्या सणासाठी इकडे येतात गावाला. आणि मित्रांनो हे आमचं सिद्धेश्वर मठ मी व्हिडिओ बघितला असाल कारण का आपले डेली ब्लॉगमध्ये असतं कधी ना कधी पूजा करायला येतो आपण तेव्हा काढतो मित्रांनो. तर बघा आणि हे आता इकडे काहीतरी म्हणतात त्याला म्हणजे तिथं ऐकलं तर नाव पण आता विसरलं. तर मित्रांनो तर हे बांधून घेतात पिवळं म्हणजेच की हळदीतनं बुडवून घेतात पांढरा कापड आणि तो होळीच्या वरती शेंड्याला बांधतात. आणि मित्रांनो तर आता पूर्ण रेडी झाली आपली होळी. तर बघू शकता तुम्ही हे बघा पूर्ण या होळीला पूर्ण नटवून घेतलं आहे एकदम टाळांनी पूर्ण कवर करून घेतले आंब्याच्या टाळांनीच. आणि आता हिला उभी करायची वेळ आली. लोकांचं मत तर मित्रांनो सर्व आता निघाल्यात गावच्या होळी जाते आता सर्वजण. इथली होळी झाली उभी जाऊया आता गावच्या होळीला. बघूया कुठे आहे अजून काहीच नाही कुठे आहे ती. तर बघूया चला. आवाज येत नाही. तर मित्रांनो हे बघा आपली गँग इकडं होळी सोडून इकडे खायला बसल्यात. स्पॉन्सरशिप कोण आहे रिक्षात नाही येतात मागे. साळवी फार्म दुकान फुकटचा खायला या. बनवाय आता लॉग बनवायला जाणार तू. तू सांगाय नको मला इन्फॉर्मेशन द्याय नको. मी हे बघ 4 वाजता मी उठलो. आमच्या 3 होले आहेत माहिती 2 होले आहेत वाडी ती घालून यायला लागती. राज तू एवढी बायको घेऊन आलास. 4 वाजता उठलो राज नंतर निघालो. तर गाईज बघा मंडळी हाय करा संध्याकाळी कलिंगड पाहिजे आता फुकटचा कलिंगड खाऊन आले. आता पालखी नाचवायची काय काय पालखी नाही होळी पालखी कलिंगड वगैरे टाकून द्यायला वाटतं आता. तर यश ब्रँड अँबॅसिडर सांगायचं लवकर काय बोल चालू दे फीडबॅक दे काय कलिंगड खाऊन काय वाटलं तुला. कलिंगड गोड होता ओमकारला साखर होती पण आम्ही प्रफुल्ला वेगळंच लागलं कलिंगड कारण की तो आता होळीच्या बाबतीत पालखी नव्हता निघालाय. तर मित्रांनो चला आता भटवडीत होळी आहे तर जाऊया आता. तर मित्रांनो इथे काय बोलायला लाज वाटत नाही कारण का ही आपली सर्व गँग आहे. हे बघा काहीतरी म्हणता हा आपला डॉक्टर आहे भावी नाही आता आपला काय नाही ती काय म्हणतात मग आपल्याला सांगा ते आपल्याला माहिती दे जरा. ही गाय आहे गिर गाय नाही बोल हा दिसत नाही रे. तो पप्पा आहे आणि मी जर्सी पाडी आहे आणि ती वियालेली गाय आहे. मग तुम्ही कधी जाणार आहेत. कशाला हे करा कशाला म्हणजे अरे हे कराय आपलं हे कराय हात घाला हे कराय बोलू डिलिव्हरी करायला जाणार तुम्ही आल्या काय आधीच कसं काय मारतील सध्या आपण कुठे आलोय ते सांगा पहिलं. होळी अपॉइंटमेंट आहे अटेंड करणार होळीला जाणार तरी शांत
मित्रांनो फायनली आपण आलोय होळीच्या ठिकाणी. तर आता आपला राजभाऊ हसतोय माझ्या, म्हणतो काय म्हणतो या. तर मित्रांनो आता आपली इथं होळी फायनल झाली आहे आणि आता बघूया. हे बघा सर्वजण गावाकडे जमलेत, म्हणजे की गावातली मंडळी सर्व एकत्र आले आता. आणि आता बघूया कधी होळी पाडतायत ती. खूप वेळ लागेल अजून, म्हणजे आता हिला वरती रस्सी बांधतील. रस्सी बांधणारा आता रस्सी आणतोय बघा, चढलायवरती झाडावरती. तर बघूया रस्सी घेऊन जातोय काय. आता वरती नेऊन बांधतील. तर मित्रांनो आता होळी तोडायच्या आधी आपले गावकार, म्हणजेच की गावातील गावकार होळीची पूजा करून घेतात. तर तुम्ही बघू शकता बघा, यंदा गावकार की यांच्याकडे आहे, म्हणजेच की मला नाव माहीत नाही यांचं काय. तर मित्रांनो तर गावकार आता आपली होळीची पूजा करून घेत होते. आणि आपल्याकडे आता सध्या भरपूर सोशल सर्व्हिस, म्हणजेच की सोशल सर्व्हिस म्हणजे ब्लॉगर आणि व्हिडिओग्राफर खूप आले. तर त्यांना सांगत होते इकडे बघा तिकडे बघा, त्याच्या भोवती पूर्ण मोबाईल घेऊन होते सर्व. ते सर्वजण वाट बघतायत आता कधी होळी तोडतायत. खूप वेळ झाला होता, पूजा करून घेतला नाही. साईडला लाव, थोडा घ्यायला लागेल. साईडला लाव, आता मी तिकडे लाव. गाडी गोल करा नको. अरे रस्सी तुटली, रस्सी तुटली. ती रस्सी तुटून नव्हती आला पाठी सगळं गुटली. नरू कधी आला. बम्बा मार, बम्बा मार.
निरंजन तर मित्रांनो होळी बांधतपर्यंत म्हणजे होळीला पूर्ण टाळे बांधतपर्यंत 8 वाजले. 7 वाजता आपण होळी आणून ठेवली ती मांडावरती. म्हणजे की होळी उभी करायला कैची पाहिजे, ती कैची रेडी तिकडे तयार करते वेल्डिंग. तर मित्रांनो आता हे बघा फायनली 8 वाजता होळी उभी करायला घेतल्याने आम्ही पूर्ण म्हटलं एकच क्लिप पाहिजे ती होळी उभी करताना लास्टची शेवटची फक्त. त्यासाठी आम्हाला 1 तास थांबावं लागलं पूर्ण वेळ तिथे. म्हटलं कधी होळी उभी करतायत. तर नेमकी 8 वाजता होळी उभी करायला घेतला नाही त्यांनी आणि कैची तयारी करून आणलेली होती लोखंडाची डायरेक्ट. आणि फायनली आणि होळी पण खूप उंच होती यंदा, त्यामुळे उभी करताना खूप जरा त्रास होत होता. तरी पण काय गावकरी एकत्र आले की होळी उभी राहणार नाही असं शक्यच होत नाही. तर पूर्ण गावकार मंडळी म्हणजे की गाववाली मंडळी सर्व एकत्र आली आणि होळी आपली फायनली उभी केली. थांबा तिकडून दाखवतो, ह्या साईडून तुम्हाला दिसत नाही, तिकडून लाईट काढून बघूया थांबा. तर मित्रांनो आपली होळी आता फायनली उभी झाली. आता इकडे येऊन साईडून कैची लावत होते वाटतं. आणि होळी उभी करताना सीन बघा ना पाडतं एक नंबर. चंद्र पण आपला म्हणजेच की आलायवरती आणि पूर्ण क्लिअर दिसतोय. आलायवरती म्हणजे असं काय चंद्र आता रात्रीवरती असतो, चंद्र आला आणि पूर्ण क्लिअर दिसत होतो होळी आपली. आणि एकदम सीन एकदम भारी चढत होता रात्रीचा ते बघायला. त्या साईडून तिकडून लाईट पडवते म्हणून ह्या साईडला आलो होतो व्हिडिओ काढायला. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटतं नक्की सांगा, कारण का आपल्याला एंड करता आला नाही व्हिडिओचा. तर मित्रांनो आपली चार्जिंग संपली होती. तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनल नक्की आपल्याला सबस्क्राईब करा. अशा तुम्हाला गावातला व्हिडिओ बघायला भेटतील. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये.